नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण 2 स्कीम कोड बघणार आहोत. ठीक आहे. स्कीम कोडचं नाव आहे नंबर आहे म्हणजे 912A आणि 912B. ठीक आहे. तर या पूर्ण प्रोजेक्टची आपण माहिती घेणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. कार्पेटसुद्धा या प्रोजेक्टचा मोठा आहे. जवळजवळ 612चा कार्पेट आहे आणि 2 BHK आणि 3 BHK ते ऑफर केलेलं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप चांगलं लोकेशन आहे आणि पूर्ण माहिती झाल्यानंतर मग तुम्ही डिसाईड करा तुम्हाला आवडत असेल तर त्यानुसार अप्लाय करा. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण. ठीक आहे. तर प्रोजेक्टचं नाव आहे विसोका कीस्टोन आणि हा ताठवडे लोकेशनचा प्रोजेक्ट आहे. आणि इकडे 1 BHK पण आहेत आणि 2 BHK आहेत आणि 3 BHK आहेत इकडे. ठीक आहे. आणि याचं आपण आता एक एक स्कीम कोडचं बघून घेऊ माहिती. इथे जे 6 2 BHK आहेत इकडे आणि इकडे जवळजवळ एक सेकंड आणि 6 3 BHK आहेत. ठीक आहे. असे 12 फ्लॅट्स आहेत. 6 2 BHK आहेत आणि 6 3 BHK आहेत आणि कार्पेट जो आहे तो 612चा आहे. ठीक आहे. आता या स्कीम कोडमध्ये त्यांनी 612मध्ये 2 BHK दिलेला आहे आणि जो दुसरा स्कीम कोड आहे 912B. ठीक आहे. त्याच्यामध्ये 600मध्ये त्यांनी 3 BHK दिलेला आहे इकडे. ठीक आहे. अरे अरे लोड व्हायला एवढा वेळ लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याची प्राईस जी आहे असणार आहे 2 BHKची ती 31 लाख आहे आणि 3 BHKची प्राईस असणार आहे ती 38 लाख असणार आहे. ठीक आहे. तर माझ्या मते तरी मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की दोघांचा कार्पेट जवळजवळ सेमच आहे, म्हणजे 912A आणि 912Bचा सेमच आहे. ठीक आहे. पण प्राईस डिफरन्स सेम कार्पेट आहे आणि पण प्राईस डिफरन्स खूप आहे. म्हणजे इथे बघा तुम्ही 3 BHKला 38 लाख देत आहेत ते आणि इथे तुमचं 32 लॅक्स आहे, 31 लॅक्स आहे. ठीक आहे. तर मी सांगेल प्रेफर करा या स्कीम कोडला अप्लाय करा 2 BHKसाठी. ठीक आहे. कारण की सेम कार्पेटमध्ये 3 BHK त्यांनी बसवला आहे. तो काय ॲडिशनल कार्पेट 3 BHKचा कार्पेट नाही आहे तो 612. ठीक आहे. त्याच्यामुळे याची थोडीशी दखल घ्या. माझ्यामध्ये तरी या स्कीम कोडला अप्लाय करा. ठीक आहे. नाही असेलच जर तुम्हाला वाटत असेल तर मग या स्कीम कोडला सुद्धा तुम्ही करू शकता. याच्यामध्ये एवढंच फरक आहे की याच्यामध्ये एक टॉयलेट त्यांनी एक्स्ट्रा दिलेलं आहे आणि एक बेडरूम एक्स्ट्रा आणि एक टॉयलेट एक्स्ट्रा आहे, पण ते सेम कार्पेटमध्येच त्यांनी बनवून दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढे 7-8 लाख एक्स्ट्रा देण्यात मला अर्थ वाटत नाही. तर कार्पेट 3 BHKला इथे मोठा असला असता तर मग नक्कीच या प्राईसला खूप अट्रॅक्टिव्ह झाला असता प्रोजेक्ट. पण असं हे माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. आता रेरावरती हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे विसाका कीस्टोन ए बिल्डिंग या नावाने. त्याच्यानंतर याचं जे पोझिशन जे असणार आहे हे लवकरच आहे, म्हणजे 2026 जून 2026मध्ये आहे, म्हणजे एक 7-8 महिन्यामध्ये आहे. म्हणजे लॉटरी झाल्यानंतर एक 4 महिन्यामध्ये तुम्हाला याचं पोझिशन मिळेल. ठीक आहे. विदिन अ इयर हे पोझिशन आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे प्रोजेक्टवरती. आणि इथे टोटल 2 बिल्डिंग असणार आहेत, ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते ए बिल्डिंगमध्ये असणार आहे. बिल्डिंग ही दिसायला अशी असणार आहे. हे त्याचा मास्टर लेआउट आहे. जसं मी सांगितलं 2 बिल्डिंग्स आहेत. टेरेसवरती सगळे ॲम्युनिटीज असणार आहे त्याचे आणि खाली पार्किंग वगैरे असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल नाही आहे, त्यामुळे मेंटेनन्स थोडंसं कमी बसेल. हा त्याचा एंट्रन्स वगैरे असणार आहे. हे टेरेसचे ॲम्युनिटीज आहेत, जिम वगैरे आहे. तर हा होता याचं थोडंसं आपण अजून मार्केट प्राईस बघून घेऊ. ठीक आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे विसोका कीस्टोनची. इकडे बघा 2 BHK 71 लॅक्स आणि 3 BHK 88 लॅक्स आहेत. ठीक आहे. आणि तेच म्हाडा तुम्हाला आणि कार्पेट 815चं आहे. ठीक आहे. तर 600चा कार्पेट म्हाडा तुम्हाला जवळजवळ 35 लाख, म्हणजे जवळजवळ हाफ प्राईजमध्ये तुम्हाला इकडे म्हाडा ऑफर करते. तर प्राईस एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू मार्केट म्हाडाने जी ठेवलेली आहे. ठीक आहे. 35 लाखामध्ये तुम्हाला इकडे 2 BHK म्हाडा देत आहे आणि तेच मार्केटमध्ये 70 लाखाचा प्राईस आहे. हे थोडंसं रेंट आपण बघून घेऊ. इकडे रेंट 2 BHKचं इकडे 25,000 आहे आठवड्यामध्ये. ठीक आहे. तर आणि 3 BHKचं 33,000. तर रेंटल इन्कमसुद्धा इकडे चांगली आहे. आता थोडंसं आपण अजून याचं बघून घेऊ की फ्लोअर प्लॅनमध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो जसं मी सांगितलं तुम्हाला म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते ए बिल्डिंगमध्ये असणार आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग नंबर ए आहे आणि इकडे म्हाडाचे फ्लॅट्स त्यांनी दिलेले आहेत. फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. फर्स्ट फ्लोअरला टोटल 8 फ्लॅट असणार आहेत आणि सेकंड फ्लोअरला 4, असे हे 12 फ्लॅट्स असणार आहेत जे की या लॉटरीमध्ये दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये 12मधून 6 6 2 BHK असणार आहेत आणि 6 3 BHK असणार आहेत. ठीक आहे. पण कार्पेट सेमच आहे, 612चा हा कार्पेट असणार आहे. ठीक आहे. लेआउट थोडंसं असं असणार आहे. ठीक आहे. हे गार्डन आहे, हे मोस्टली जे महानगरपालिका आहे तिकडची तेच गार्डन हे बनवून देणार आहे.
ठीक आहे. इकडे त्याचं गार्डन येणार आहे महापालिकेतर्फे आणि त्याच्यानंतर इकडे 2 बिल्डिंग्स आहेत जसं मी सांगितलं, ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग आणि मध्ये पार्किंग आहे आणि टेरेसला सगळे अम्युनिटीज आहेत. तर म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते ए बिल्डिंगमध्ये असणार आहे. ठीक आहे. हे याचं असं लेआउट आहे. त्याच्यानंतर अजून पण माहिती आहे आपल्याकडे. थांबा जरा असं. बी बिल्डिंगमध्ये बघितलं तर तुम्हाला कुठे इथे म्हाडाचं मेन्शन केलेलं नाही आहे. तर जे पण फ्लॅट्स आहेत ना म्हाडाचे ते सगळे ए बिल्डिंगमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर पार्किंगचा त्यांनी दिलेलं आहे. म्हाडासाठी तुम्ही बघू शकता इकडे 6 कार पार्किंग आहेत आणि 12 स्कूटर पार्किंग असे 18 पार्किंग म्हाडासाठी त्यांनी दिलेले आहेत. आता थोडंसं आपण फ्लोर प्लॅन समजून घेऊ म्हणजे फ्लॅट्स कसे असणार आहेत. जसं मी सांगितलं की म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते ए बिल्डिंगमध्ये फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला असणार आहे. तर हा सेकंड फ्लोअरचा प्लॅन आहे आणि हा जो आहे तो फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन आहे. ठीक आहे. आता इकडे एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. हे जे हायलाईट केलेले आहेत ना हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आता इकडे जे मधले फ्लॅट्स आहेत ना हे लिफ्टला लागून जे लगेच हे जे 2 फ्लॅट आहे हा एक आणि हा एक हे 2 BHK आहेत. ठीक आहे. आणि जे कोपऱ्यातले फ्लॅट्स आहेत ते 3 BHK आहेत. हे 2 3 BHK आहेत. ठीक आहे. सेकंड फ्लोअरमध्ये. तसंच खाली जो फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन आहे कॉर्नरचे जे फ्लॅट्स आहेत ते 3 BHKचे आहेत. हे 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आणि मधले जे फ्लॅट्स आहेत ना 4 फ्लॅट्स ठीक आहे हे 2 BHKचे असणार आहे. ठीक आहे. तर आपण 2 BHKचं पहिला बघून घेऊ की याचं लेआउट कसं असणार आहे ते. ठीक आहे. हा तुमचा इथे पॅसेजमधून हा लॉबीचा एरिया तुम्हाला थोडंसं दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मोठासा इथे लिव्हिंग रूम दिलेला आहे ऑपोजिट लॉबीमधून एंटर केलं गेला. बाल्कनी दिलेली आहे मोठी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडे किचन आहे राईट साईडला. डायनिंग किचन एकच आहे. त्याच्यानंतर इथे ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे किचनला लागून म्हणजे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. आणि थोडंसं लिव्हिंग रूममध्ये पुढे आले की मग इथे 2 बेडरूम्स आहेत बाजूबाजूला. एक नॉर्मल बेडरूम आहे आणि एक थोडासा मास्टर बेडरूम आहे आणि एक कॉमन टॉयलेट आणि मास्टर बेडरूमचं जे अटॅच टॉयलेट असतं ते. तर असं हे 2 BHKचं कॉन्फिगरेशन असणार आहे. ठीक आहे. आणि आता तुम्हाला मी याचं पण दाखवतो 3 BHKचं पण दाखवतो. सॉरी हे 2 BHKचं इकडचं आहे बरं का म्हाडाचं हे वालं आहे. ठीक आहे. पण स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेमच आहे. इकडे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर लॉबी आहे. इथे किचन डायनिंग कॉमन आहे. लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे. 2 बेडरूम बाजूबाजूला आहेत आणि 2 टॉयलेट्स बाजूबाजूला आहेत आणि इथे एक ड्राय बाल्कनी आहे. ठीक आहे. आता 3 BHKमध्ये यांनी काय केलं ना इकडे तुम्ही बघू शकता एंट्रन्स केले लिव्हिंग रूम आहे. त्याला बाल्कनी दिलेली आहे. राईट साईडला किचन त्याच्यानंतर अजून एक एन्क्लोज बाल्कनी आणि ड्राय बाल्कनी पण दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे बेडरूम आहे. मग इथे एक वॉशरूम आणि मग हे 2 बेडरूम बाजूबाजूला असे त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. हे 2 बेडरूम आता हे बेडरूम थोडेसे लहानच वाटतात मला कारण की सेम एरियामध्येच त्यांनी केलेले आहे आणि टॉयलेट 3 बेडरूम आहेत म्हणून 3 टॉयलेट्स आहेत. एक कॉमन असतं आणि 2 बेडरूमला जे 2 टॉयलेट्स आहेत ते तसं तशा पद्धतीने एक 3 BHKचं त्यांनी कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. ठीक सेम इकडे सुद्धा तसंच स्ट्रक्चर आहे. फर्स्ट फ्लोअरचा प्लॅनमध्ये सुद्धा सगळे फ्लॅट्स म्हाडाचे आहेत फर्स्ट फ्लोअरला. सेकंड फ्लोअरमध्ये पण आहेत म्हाडाचे फ्लॅट्स. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. आपण ऑलमोस्ट सगळं बघितलेलं आहे. आता थोडंसं आपण लोकेशनबद्दल थोडीशी अजून माहिती घेऊया. कनेक्टिव्हिटी हे काही लँडमार्क लोकेशन्स आहेत ते एकदम जवळ आहेत. ठीक आहे. जसं तुम्ही बघू शकता DY पाटील युनिट एक 5 मिनिटावर आहे. नंतर काही हॉस्पिटल्स 5 मिनिटावर आहे. डीमार्ट आहे 4 मिनिटावर. हिंजेवाडी टाउनशिप 20 मिनिटावर आहे. हिंजेवाडी IT पार्क 25 मिनिटावर आहे. ठीक आहे. बाकी हे लोकेशन वाईज जर बघितलं तर हा इकडे असा तुमचा प्रोजेक्ट होतो म्हणजे हा तुमचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे आणि हा तुमचा औंध रावेत BRTS रोड हे तुमचं डांगे चौक आहे इकडे. डांगे चौक करून तुम्ही जर पुढे आलात वरती इकडे हा आपला मिलेनियम फाल्कन सुद्धा एक प्रोजेक्ट आहे म्हाडाच्या लॉटरीमध्ये. त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनच्या लिंक म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे जाऊन चेक करा. ठीक आहे. आणि हे असं या रोडने पुढे आले की तुम्हाला इथे विसाका कीस्टोन म्हणून तुम्हाला इथे हा प्रोजेक्ट पाहायला मिळतो इकडे. ठीक आहे. आणि हा तुमचा इथून एंट्रन्स असणार आहे या प्रोजेक्टला. ठीक आहे. रोड्स थोडेसे ना लहान आहेत नॅरो पण ते पुढे जाऊन डेव्हलप होतील. त्याच्यानंतर अजून हे आजूबाजूचा परिसर दिसायला असा आहे. ठीक आहे. एक सेकंड कोणतरी आलं यार. ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाकीच्या प्रोजेक्टची माहितीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शन जाऊन चेक करा. सगळे प्रोजेक्ट्सचे आपण असं ॲनालिसिस करून प्रेझेंट केलेलं आहे. नक्की जाऊन चेक करा. धन्यवाद.